हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली व्लॉग मध्ये. तर आजचा विशालचा होता बड्डे आणि मी सकाळपासून काही शूट नव्हतं केलेलं कारण माझं बरेचसे काम बाकी होते ते पूर्ण केले आणि संध्याकाळी विशालचं बड्डे सेलिब्रेशन करायचं होतं. म्हटलं चला आता तरी व्हिडिओ बनवावा. तर विशालचा हा 7वा बड्डे आहे. म्हणजे त्याला 7 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यानंतर मग त्याचं ऑक्शन वगैरे पहिलं करायला घेतलं आणि बड्डेची इथं पूर्ण तयारी झालेली होती. अमर दादानी आणि सोनूनी केलेली होती, म्हणजे तिच्या भावानी आणि बहिणीने. आणि मग अगोदर आत्याने ओवाळून घेतलं. आता त्यानंतर आजी ओवाळायला आली होती त्याची. तर आता विशालच्या आजी आजोबा आलेत. मी एका व्हिडिओमध्ये म्हणजे मागे एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं पण तुम्हाला दाखवलं नव्हतं. तर बघा ही विशालची आजी आहे आणि मग त्यानं फोटो वगैरे घेतला त्यांचा. आणि त्यानंतर मग दिदूबाई आली. तर आता दिदूबाईला पण ओवाळायचं होतं, मग तिला ओवाळायला लावलं. तर ही त्याची मोठी बहीण आहे निकिता, विशालची म्हणजे माझ्या जावेची मुलगी, मोठी मुलगी. तर तिला फोटो काढायला खूप लाज वाटते म्हणून ती लगेच पळून गेली. तर तुम्ही याच्या अगोदर पण बऱ्याच व्हिडिओमध्ये तिला बघितलेलं आहे. तर बघा त्यानंतर मग मी ओवाळायला घेतलं त्याला. तर तो इतका मस्त बसला होता, छान इकडं बघत होता आणि छान बसला होता. कारण मुलांना ना बड्डे सेलिब्रेशन म्हटल्याच्या नंतर त्यांच्या म्हणजे वर्षातला पहिला सण मोठा, म्हणजे पहिला मोठा सण असा वाटतो मुलांना आजकालच्या. तर त्यानंतर केक कटिंग वगैरे झालं पण ते मुलांनी काही शूटच नाही घेतलं केक कटिंग करताना. मला वाटलं घेतलं असं, पण नुसता फोटो काढला. आणि त्यानंतर सगळ्यांनी त्याला केक खाऊ घातला. त्याच्या आत्याने खाऊ घातला, अमरनी खाऊ घातला, सोनूनी खाऊ घातला. आता अमर हे माझ्या बहिणीचा मुलगा आहे आणि सोनूनी पण खाऊ घातला. त्यानंतर मग आजी बाबाला पण ते आज पहिल्याच वेळेस असं झालं की त्याच्या बड्डेला आजी बाबा सोबत आहेत त्याच्या, म्हणून मग त्यांनी पण केक खाऊ घातला आणि त्यांच्यासोबत छान असा फोटो क्लिक केला. आणि त्यानंतर ह्या दोघी बहिणी आल्या, सोनू आणि निकिता. तर निकिताला तर फोटो घेतच नाही आहे, बळच थोडासा खायला मग म्हटलं घाऊ घाल आणि मग तिचा फोटो घेतला. तर तशी ती थोडीशी लाजते. आणि मग त्यानंतर मग विशालला आजीने खाऊसाठी पैसे दिले, लगेच विशालनी घेतले. आणि हे विशालचा जिगरी मित्र राघव आहे. तर पुढे मी तुम्हाला दाखवते. हे सगळे मुलांचे फोटोज घेतले जे गल्लीतले आहेत ते. आणि त्यानंतर विशालचा आणि त्याचा राघवचा त्याला सेपरेट घ्यायचा होता. त्याला त्याच्या मित्राला जवळ बसून मस्त हातात गळे घालून त्यांना फोटो काढायचे होते. तर लई मस्त छान फोटो काढले दोघांनी, एकमेकांना केक खाऊ घातला. तर असे मस्त बघा ना, किती छोटे मुलं असतात पण मित्र म्हटल्याच्यानंतर किती उत्सुक असते त्यांच्यामध्ये. तर असं बघितल्यानंतर आपल्याला पण लहानपणीची आठवण येते. तर मग नंतर फॅमिली फोटो घेतला. त्यानंतर विशालचे आजी बाबा आणि विशाल आणि सोनू त्यांचे चौघांचे फोटो घेतले. आणि मग नंतर विशालचे मम्मी पप्पा म्हणजे मी आणि आहो. तर आहो म्हणते तू उभं राहाय, मी म्हटलं नाही खाली बसा, विशाल खूप लहान आहे, छोटा दिसतोय खाली. मग नंतर मग खाली बसून काढले, नंतर मग उभं राहून पण काढले. तर असा केला विशालचा बड्डे सेलिब्रेशन. बड्डे काय छोटा असतो पण मुलांचा उत्साह मोठा असतो, त्याच्यात त्यांचा आनंद, प्रेम आणि त्याच जो लागलेला तो जिव्हाळा. तर चला मस्त असा बड्डे सेलिब्रेशन तर त्याचं पार पडलं आणि छान असा फोटो पण क्लिक केले. एक छोट्याशा आठवणी म्हणून एक सेव्ह करून ठेवायच्या, म्हणजे कसं मुलं मोठे झाले की त्या आठवणी त्यांना पाहायला मिळतात. आज आपल्याला आपल्या आठवणी पाहायला मिळत नाहीत कारण त्यावेळेस फोनची कशाची सुविधा नव्हती, त्यावेळेस बड्डे सेलिब्रेशनसुद्धा करत नव्हते. पण आत्ता हे सर्व काही का बघायला मिळते. मोठे झालं तरी आपण छोटे आहोत का नाही ते पण पाहायला मिळते. सो ह्या सगळ्या आठवणी मी कॅप्चर करून ठेवलेल्या आहेत. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक एक नक्की करा. व्हिडिओला चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.